नमस्कार रसिक मित्र हो. सुवर्ण काळातील गाण्यांच्या आठवणी, गोल्डन इरा ऑफ हिंदी फिल्म म्युझिक या पर्व काळातील हिंदी गाण्यांच्या आपण आठवणी करत असतो. आजच्या एपिसोड सुरू करण्याआधी आपल्या 100 व्हिडिओ पूर्ण झाल्याबद्दल आपण सर्वांनी माझा खूप खूप शुभेच्छा दिला, अभिनंदन केलं. याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो. मित्र, आजच्या या गोल्डन इरा सॉन्ग एपिसोडमध्ये आपण 50-60च्या दशकातील काही लोकप्रिय गाण्यांच्या आठवणी करून ही गाणी पार्श्वगायिकांनी गायलेली आहेत. वेगळ्या वेगळ्या गायिका आहेत या, पण ही गाणी आपल्या सगळ्यांच्या आवडीची आहेत, आपल्याला आठवणीतली आहेत. अशा या गाण्यांच्या आठवणी आपण आज करूया. सुरुवात 1950चा सिनेमा आहे ज्याचं नाव अप्सर. संगीतकार सचिन देव बर्मन आणि यात जोडी होती त्यावेळेची लोकप्रिय देव आनंद आणि सुरैया. सुरैया ही गायिका आणि अभिनेत्री अशा दोन्ही रोलमध्ये खूप यशस्वी अशी तारका गणली जाते. सुरैयाच्या आवाजातलं हे गाणं, नैन दीवाने एक नहीं माने, करे मन माने माने ना, नैन दीवाने एक नहीं माने, करे मन माने माने ना, नैन दीवाने. ते अतिशय भावपूर्ण प्रेमगीत लिहिलेले गीतकार आहेत पंडित नरेंद्र शर्मा. तर हा अप्सर 1950चा. यानंतर सुरैयाच्याच आवाजातलं 1961च्या क्षमा या सामाजिक चित्रपटातील गाणं आहे. यामध्ये सुरैयासोबत निम्मी ही जुनी अभिनेत्री पण होती आणि गुलाम मोहम्मद यांनी संगीतबद्ध केलेली सगळीची सगळी गाणी या चित्रपटातील खूप गाजली. त्यातलं सुरैयाच्या आवाजातलं हे खूप छान प्रेमगीत आहे, मोहब्बत वाला गीत. आपसे प्यार हुआ जाता है, आपसे प्यार हुआ जाता है, दिल दुश्वार हुआ, दिल दुश्वार हुआ जाता है, आपसे प्यार हुआ जाता है. यानंतर सुरैयाचे 2 गाण्यानंतर आपण आठवण करूया गायिका गीता दत्त यांच्या 2 गाण्यांची. यातला 1951चा आहे बाजी. देवानंदचे परम मित्र ज्यांनी देवानंदला सेटल केला या चित्रपट इंडस्ट्रीमध्ये असे स्वतः अभिनेता असलेले आणि प्रसिद्ध दिग्दर्शक त्या काळातले ऑल टाईम डायरेक्टर, बेस्ट डायरेक्टर म्हणतात असे गुरुदत्त यांनी निर्देशित केलेला बाजी हा सिनेमा. यात संगीतकार सचिन देव बर्मन होते आणि यात जोडी कलाकार देवानंद आणि गीता बाली. यातलं गीता दत्त यांचं हे गाणं खूप लोकप्रिय आहे. तदबीर से बिगड़ी हुई तकदीर बना ले, तकदीर से बिगड़ी हुई तकदीर बना ले, अपने पे भरोसा है तो ये दांव लगा ले, लगा ले दांव लगा ले, तकदीर से बिगड़ी हुई तकदीर बना ले. आपल्याला हे गाणं आठवल्याबरोबर सिनेमा पडद्यावर देवानंद आणि गीता बाली आणि क्लब सॉन्ग म्हणता येईल असं हे गाणं नक्कीच आठवेल. यानंतरचा गीता दत्त यांचं अतिशय लोकप्रिय गीत आहे 1956च्या भाई भाई या सिनेमातलं. यामध्ये सगळे नामवंत कलाकार म्हणजे अशोक कुमार, निरूपा राय, निम्मी, किशोर कुमार हे कलाकार होते. गीतकार राजेंद्र कृष्ण आणि संगीतकार मदन मोहन. हे गीत पडद्यावर श्यामा या अभिनेत्रीच्या तोंडी आहे. यात अशोक कुमारही आपल्याला दिसतात. तर हे गीत आहे, ए दिल मुझे बता दे तू किस पे आ गया है, ए दिल मुझे बता दे तू किस पे आ गया है,
वो कौन है जो आकर ख्वाबों पे छा गया है, ऐ दिल मुझे बता दे तू किस पे आ गया है, वो कौन है जो आकर ख्वाबों पे छा गया है. तर हा भाई भाई खूप लोकप्रिय सिनेमा मदन मोहनच्या संगीताने झाला. त्यातली सगळी गाणी आजही आठवली जातात. 1956चा राज खोसला दिग्दर्शित गुरुदत्त यांचा सिनेमा CID. देवानंद शकीला ही जोडी होती आणि वहिदा रहमानचं भूमिका या सिनेमामध्ये विलेनिश खलनायिकासारखा रोल होता. ती सहाय्यक अभिनेत्री म्हणा अशा श्रेणीतला हा रोल होता. संगीतकार OP नय्यरच्या संगीताने CID आजही ऑल टाईम सुपरहिट म्हणून म्युझिकल पिक्चर आठवला जातो. यात त्या काळातली सुप्रसिद्ध गायिका शमशाद बेगम यांच्या आवाजातलं हे गीत खूप लोकप्रिय आहे. पडद्यावर हे वहिदा रहमान यांनी गायलेलं. कहीं पे निगाहे कहीं पे निशाना, कहीं पे निगाहे कहीं पे निशाना, देखो जी देखो बुरा है ये जमाना, कहीं पे निगाहे कहीं पे निशाना. माझ्या लहानपणीचा हा सिनेमा मला अजूनही त्या थिएटरमध्ये संगीताचा जो आवाज घुमायचा OP नय्यर ठेक्याचा, ते स्वर अजूनही कानामध्ये जसेच्या तसे आठवतात. यानंतरचा बहार यामध्ये वैजंतीमाला या अभिनेत्रीचा हा पहिला सिनेमा. करण दिवान हा तिचा नायक होता आणि संगीतकार सचिन देव बर्मन. या बहार सिनेमामध्ये शमशाद बेगम यांनी गायलेलं हे गाणं खूप लोकप्रिय आहे. सैया दिल में आना रे आके फिर न जाना रे, सैया दिल में आना रे आके फिर न जाना रे, ओए आके फिर न जाना रे, छम छमा छम छम राजा बन के आना रे, मोहे लेके जाना रे, मोहे लेके जाना रे, छम छमा छम छम सैया दिल में आना रे. वैजंतीमाला अगदी नवखी अभिनेत्री आणि तिच्या तोंडी शमशाद बेगमचा हा आवाज, हे गाणं ऐकताना आपल्याला आजही खूप छान वाटेल. यानंतरचा 1958 कालापानी हा चित्रपट खूप गाजला. राज खोसला डायरेक्टर होते याचे आणि यातही देव आनंद आणि नलिनी जयवंत आणि मधुबाला ह्या कलाकारांच्या भूमिका होत्या. संगीतकार सचिन देव बर्मन, गीतकार मजरू सुलतानपुरी. पडद्यावर हे गाणं नलिनी जयवंत या अभिनेत्रीच्या तोंडी आहे आणि गायिका आपल्या सर्वांच्या आशा भोसले. नजर लागी राजा तोरे बंगले पर, नजर लागी राजा तोरे बंगले पर, जो मैं होती राजा बन की कोयलिया, जो मैं होती राजा बन की कोयलिया, कुहक रहती राजा तोरे बंगले पर, नजर लागी राजा तोरे बंगले पर. अगदी आवर्जून ऐकावं आणि पाहावं असं हे गाणं आशा भोसलेंच्या आवाजातलं खूप लोकप्रिय आहे. यानंतर आशा भोसलेंच्या आवाजातलंच आणखीन एक लोकप्रिय गाणं आहे. 1960 साली आलेला. चित्रपटाचं नाव आहे अपना हात जगन्नाथ. संगीतकार SD बर्मनच आणि यामध्ये किशोर कुमार आणि त्याची नायिका होती सईदा खान ही अभिनेत्री. यातलं हे गाणं खूप छान आहे. तुझे मिली रोशनी मुझको अंधेरा, तुझे मिली रोशनी मुझको अंधेरा, सारा जहां है बदगुमा, कोई नहीं मेरा यहाँ है, तुझे मिली रोशनी मुझको अंधेरा. तर अशा या काही गोड गाण्यांच्या आठवणी आपण आजच्या एपिसोडमध्ये केला. 50 आणि 60च्या दशकातील पार्श्वगायकांनी गायलेल्या या गाण्यांच्या आठवणी तुम्हाला कशा वाटल्या? आपले अभिप्राय जरूर द्या, कॉमेंट्स करा. चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा ज्यांनी केलेले नाही आपल्या मित्रमंडळींनी सुद्धा. तर हा एपिसोड
आपल्याला छान वाटलं असेल असं मी आशा करतो. भेटूया नवीन एपिसोडमध्ये. गोल्डन इरा सॉन्गच्या आठवणी आपण अशाच करत राहू. स्वर शुभेच्छा.